क्षेत्रफळाच्या नुसार बघितलं तर महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा म्हणजे नगर. राजकारणाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर याच नगरचं राजकारण भल्या भल्यांना पाणी पाजणार. विखे, थोरात, गडाख, पाचपुते यांसारखी दिग्गज राजकारणी या जिल्ह्यातील. या जिल्ह्यानं राजकारणातील अनेक बदल पाहिले आणि विखेंसारख्या प्रस्थापितांचा लंकेंसारख्या सर्वसामान्य नेत्याने लोकसभेला केलेला पराभवही. त्यामुळे नगरमध्ये राजकारणात बदलाचे वारे वाहत असताना जिल्ह्यातील तब्बल 12 विधानसभा मतदारसंघात निकाल कोणाच्या बाजूने लागतो? बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभेपासून ते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड विधानसभेपर्यंत नगरचे संभाव्य 12 आमदार कोण असतील? विधानसभा निवडणुकीला जिल्ह्यातील वारं कोणाच्या दिशेने वाहतंय? महाविकास आघाडी की महायुती? याचंच हे केलेलं सखोल विश्लेषण. नमस्कार, मी आकाश पाटील आणि आपण पाहतात आधुनिक केसरी. एक विनंती आहे की जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल. आता नगरचा पहिला मतदारसंघ पाहूयात, तो संगमनेरचा. काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते बाळासाहेब थोरात यांचा हा बालेकिल्ला. संगमनेरवर त्यांची पकड अशी की आतापर्यंत 7 वेळा ते याच मतदारसंघातून विधानसभेचे प्रतिनिधित्व करतायत. त्यांच्या विरोधात प्रत्येक टर्मला शिवसेना लढत देत असते, पण विजय होतो तो थोरातांचाच. कारखाना, शिक्षण संस्था, हॉस्पिटल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरील एक हाती होल्डमुळे यंदाही महायुतीकडून इच्छुकांची भाऊगर्दी असली तरी थोरात आरामात निवडून येतील. दुसरा मतदारसंघ आहे शिर्डी. जसा संगमनेर थोरातांचा तसा शिर्डी विखेंचा बालेकिल्ला. 1995 पासून पक्ष बदलले पण राधाकृष्ण विखे इथले परमनंट आमदार राहिले. शिर्डीत विखेंना विरोधक नसणं हे त्यांच्या राजकारणाला नेहमीच पोषक ठरलंय. ग्रामपंचायतीपासून ते सहकारी संस्थांपर्यंत सबकुछ विखे असा शिर्डीत पॅटर्न पाहायला मिळतो. पण लोकसभेतील पराभवानं विखेंच्या प्रस्थापित राजकारणाला सुरंग बसला आणि त्याचाच इम्पॅक्ट शिर्डीतही पाहायला मिळू शकतो. मात्र सध्या तरी महाविकास आघाडीकडे प्रबल दावेदार नसल्यानं राधाकृष्ण विखे पाटील यांची आमदारकी सेफ झोन मध्ये आहे. तिसरा मतदारसंघ आहे तो कर्जत जामखेडचा. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार इथले विद्यमान आमदार. खरं म्हणजे 2019च्या निवडणुकीत भाजपाच्या राम शिंदे यांचा पराभव करत रोहित पवार जायंट किलर ठरले. शिंदेने आपल्या या पराभवाचं खापर विखे पिता पुत्रांवर फोडलं होतं. पण आता विधानसभेला पुन्हा एकदा रोहित पवार आणि राम शिंदे एकमेकांच्या विरोधात आमने सामने पाहायला मिळतील. पण अजित पवार गटाने या मतदारसंघावर दावा केल्यानं तिकीट वाटपात महायुतीत मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो. अजितदादा गटातील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मंजुषा गुंड आणि त्यांचे पती राजेश गुंड हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यासोबत भाजपाकडून प्रवीण घुले देखील उमेदवारीसाठी अडून बसल्याचं समजते. पण मागील 5 वर्षात रोहित पवारांनी कर्जत जामखेडमध्ये केलेली विकास कामं आणि पक्ष बांधणी बघता याही टर्मला त्यांच्याच विजयाचे चान्सेस जास्त आहेत. चौथा मतदारसंघ आहे तो शेवगाव पाथर्डीचा. भाजपाच्या विद्यमान आमदार मोनिकाताई रांजळे या सलग 2 टर्म शेवगाव पाथर्डीच्या आमदारकी राखून आहेत. वंजारी समाजाची या मतदारसंघात मोठी ताकद आहे. म्हणूनच की काय आता पंकजाताई मुंडे यांच्या पराभवानंतर प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा मतदारसंघासाठी होते. मुंडे यांचे कार्यकर्ते ही प्रीतम मुंडे यांना या मतदारसंघातून निवडणुकीसाठी गळ घालतायत. मोनिका रांजळे यांच्या डोक्यावर मुंडे कुटुंबांचा हात असल्यानं त्या इथून 2 टर्म सहज निवडून आल्या. पण त्या मुंडे कुटुंबातील उमेदवारासाठी जागा खाली करतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यात विधानसभेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे हेच पुन्हा तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असून खासदार निलेश लंके यांनी ढाकणेंना आमदार बनवण्याचा शब्द देऊन शेवगावच्या राजकारणात नवा ट्विस्ट आणलाय. 5वा मतदारसंघ येतो तो राहुरीचा. तसं पाहायला गेलं तर भाजपाच्या शिवाजीराव कर्डिले यांचा हा बालेकिल्ला. पण 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे हे जायंट किलर ठरत त्यांनी कर्डिलेंच्या राजकीय घोडदौडीला ब्रेक लावला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही प्राजक्त तनपुरे यांनी निलेश लंकेच्या पाठीशी आपली सारी यंत्रणा लावली होती. त्याचाच इम्पॅक्ट म्हणून लंके आज खासदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला राहुरीतून पुन्हा एकदा कर्डिले विरुद्ध तनपुरे अशी लढत होणार असून यंदा राहुरीत फक्त आपणच हे कोण सिद्ध करून दाखवणार ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. 6वा मतदारसंघ तो श्रीगोंदा.
भाजपचे दिग्गज बबनराव पाचपुते हे श्रीगोंद्याचे विद्यमान आमदार, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून माजी आमदार राहुल जगताप यांच्याच नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे। यासोबतच अनुराधा नागवडे, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, अण्णासाहेब शेलार, घनश्याम शेलार यांनीही उमेदवारीसाठी दंड थोपटल्यानं श्रीगोंद्याचे चित्र सध्या तरी अस्पष्टच म्हणावं लागल। पण लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने लागलेला रिझल्ट पाहता श्रीगोंद्यातही त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळेल असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। 7वा मतदारसंघ येतो तो कोपरगावचा। सहकारचा बालेकिल्ला समजला जाणारा कोपरगाव विधानसभा मतदारसंघ, कोपरगाव मतदारसंघात सत्तेसाठी काळे आणि कोल्हे या दोन परिवारातील संघर्ष संपूर्ण राज्यानं पाहिलाय। या मतदारसंघात काळे आणि कोल्हे यांच्यातील लढत परंपरागत असते। कधी कोल्हे तर कधी काळेंकडे सत्ता। मावळत्या विधानसभेलाही भाजपकडून स्नेहलता कोल्हे तर राष्ट्रवादीकडून आशुतोष काळे यांच्यात लढत झाली, पण बाजी मारली ती काळे यांनी। पण राष्ट्रवादीच्या फुटीत काळे अजितदादा सोबत आल्यानं काळे आणि कोल्हे हे दोघेही परस्पर कट्टर विरोधक आता एकाच महायुतीचे भाग झालेत। पण विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना तिकीट मिळण्याचे चान्सेस जास्त असल्यानं कोल्हे शरद पवारांची तुतारी हातात घेतील का, यावर इथल्या निकालाचं गणित ठरणार आहे। 8वा मतदारसंघ येतो तो अहमदनगर शहर विधानसभेचा। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संग्राम जगताप इथले विद्यमान आमदार। नगर शहर हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण 2014 पासून सलग 2 टर्म शिवसेनेच्या अनिल राठोडांना आसमान दाखवत संग्राम जगताप आमदार झाले। राष्ट्रवादी फुटीत त्यांनी अजितदादांना साथ दिल्यानं महायुतीकडून त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याचे सर्वाधिक चान्सेस आहेत। मात्र अनिल राठोड यांच्या निधनानंतर जगतापांना कडवं आव्हान देईल असा प्रतिस्पर्धी सध्या तरी मतदारसंघात दिसत नाही। मात्र महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे किरण काळे, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक कळमकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर भगवान फुलसुंदर यांनी संग्राम जगताप यांना आव्हान देण्यासाठी तयारी दाखवली आहे। मात्र सध्या तरी अहमदनगर शहरमध्ये संग्राम जगताप यांचंच पारडं जड दिसतंय। 9वा मतदारसंघ आहे तो पारनेरचा। आमदारकीला शिवसेनेचे विजय ओटी तर खासदारकीला सुजय विखेंचा पराभव करत नगरच्या राजकारणात निलेश लंके नावाचा ब्रँड तयार झालाय, पण त्याची पाळंमुळं रुजली ती याच पारनेर मतदारसंघात। निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांच्या नावाची पारनेरसाठी चर्चा होते, पण महाविकास आघाडीकडून कोण हे अद्याप क्लिअर नाही। बाकी काही झालं तरी निलेश लंकेंचा अप्पर हँड असल्यामुळे पारनेरमध्ये आघाडीचाच उमेदवाराची सरशी मारेल अशी चर्चा आहे। 10वा मतदारसंघ येतो तो अकोले विधानसभा। आदिवासी बहुल असणाऱ्या या मतदारसंघात सध्या किरण लहामटे हे विद्यमान आमदार आहेत। भाजपच्या वैभव पिचड यांना मात देत 2019ला गेम चेंजर ठरले, पण पुढे ते अजितदादा गटात आल्यानं लहामटे आणि पिचड दोघेही महायुतीचे भाग बनलेत। महायुतीकडून उमेदवाराचा शब्द मिळाल्यामुळे लहामटे यांनी आधी घड्याळाला मग तुतारीला आणि पुन्हा घड्याळीला अशी भूमिका बदलली। पण जर लहामटे यांना शब्द दिला गेला असेल तर वैभव पिचड पुन्हा एकदा शरद पवारांकडे परतणार का, यावर इथला निकाल कसा लागेल ते ठरणार आहे। 11वा मतदारसंघ आहे तो श्रीरामपूरचा। काँग्रेसचे लहू कानडे इथले विद्यमान आमदार। श्रीरामपूर तालुका हा ऊस आणि कांदा उत्पादकांचा तालुका। जितके नेते तितके गट असले तरीही श्रीरामपुरात विखेंच्या हातात आमदारकीची चावी असते असं बोललं जातं। यंदाही आघाडीकडून लहू कानडे यांच्याच नावाची चर्चा असताना विरोधात कोण याचा अंदाज अजूनही मतदारसंघाला लागलेला नाही। आता पाहूयात शेवटचा आणि 12वा मतदारसंघ तो म्हणजे नेवासा विधानसभा। नेवासा ही संत ज्ञानेश्वराच्या पदस्पर्शानं पावन झालेली नगरी। भाजपाच्या बाळासाहेब मुरकुटेंनी राष्ट्रवादीच्या शंकरराव गडाख यांचा मोदी लाटेतही पराभव केला। त्याच्याच वचपा गडाखांनी 2019 मध्ये काढला। अपक्ष म्हणून ते आमदार झाले, पण त्यानंतर ठाकरे गटाने नेवासातील त्यांची ताकद लक्षात घेत गडाखांना आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपद दिलं। त्यामुळे शंकरराव गडाख यंदा मशाल या चिन्हावर त्यांच्या विरोधात बाळासाहेब मुरकुटे महायुतीकडून मैदानात असतील असं सध्या मतदार संघातील चित्र आहे। मात्र गडाखांची स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते सहकारापर्यंत असणारी पकड पाहता यंदा तेच पुन्हा नेवासा ठाकरे गटाचे आमदार असतील असं बोललं जातंय। तर असं आहे सध्याचं अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघाचं संभाव्य राजकीय गणित। बाकी नगरमध्ये कोणाचे हवा चालणार आणि 12 विधानसभेचे कोणते नेते आमदार म्हणून नेतृत्व करतील, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।